नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काही दिवसापासून मी डेली व्लॉग बनवायचे बंद केलेले होते, कारण ओमकारची 10वीची परीक्षा आणि फंक्शन्स आणि लग्न यामुळे मला डेली व्लॉग बनवणे शक्य होत नव्हते. पण आजपासून मी डेली व्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे. तर सकाळपासूनचे व्हिडिओ तर मला करता येणार नाही, कारण सकाळी स्वरूपाला शाळेत जायची घाई आणि ओमकारला क्लासला जायची घाई होती, त्यामुळे मी ते व्हिडिओ बनवू शकले नाही. पण आता ओमकार आला की मी लगेच व्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे आणि आजपासून मी पुन्हा एकदा डेली व्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे. तर चला मग पाहूया मला आजचा दिवस कसा जातोय तो. तर चला मग पाहूया, चला. हा पहा, ओमकार कॉम्प्युटरच्या क्लासवरून आलेला आहे. व्लॉग काढताय? हो, आजपासून मी डेली व्लॉग करायला सुरुवात करणार आहे. तर मला सपोर्ट करशील ना, कारण व्हिडिओ घेणे मला एकटीला शक्य होणार नाही. काही दिवसांत तुझं कॉलेज पण सुरू होईल. अरे हो, ओमकार आता कॉलेजला जाईल. 11वीला ना ओमकार. 10वीची परीक्षा पास झालेला आहे ओमकार. चांगल्यापैकी मार्क मिळवलेले आहेत. मला पाहिजे तेवढं नाही मिळवलं, पण अपेक्षित असे मिळवलेले आहेत. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अहो, मच्छी पाठवून देतात त्याची मी वाट पाहते. आता पिकनिक आमचे सगळे झालेले आहेत. आता गणपती येणार आहेत लवकरच. आता त्याच्या तयारी आमच्या चालू होतीलच. त्या पण आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहूच. चला मग आता पाहूया ओमकार काय करतोय तो. ओमकार काय करतो? आई मच्छी घेऊन आले. पप्पाही फोन केलता. हा जा, पनवेल कोलीवाड्याची मच्छी आपल्या. छत्री घेऊन जा. पप्पाने पनवेल कोलीवाड्याची फ्रेश मच्छी आपल्याला पाठवून दिली. जा घेऊन ये. खाली येतील मग कोणत्या रिक्षावाले आले तेच असतील. का आणली मच्छी बघू? आज बघू. चल काय बघू, दाखव काय मच्छी आणलंय. कोण आलते? पप्पा आलते का कोण आलते? पप्पा आलते. बघू काय आणलं. वाव, कोलंबी आणले आणि गरगाटे बोलतो आम्ही. बोंबील आहेत, ओले बोंबील. आणि ही कुठली आहे ती मला ओळखत नाही. चला मग मी कोलंबी बनवायला घेते, कारण मला फ्रेश कोलंबी आवडते खायला. तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल तर सांगते, मी नॉनव्हेज खात नाही. फक्त मला कोलंबी आवडते, ती पण फ्रेश असली तर. मच्छी, मटण, चिकन मी नाही खात. चला मग आपण कोलंबी बनवूया. आमच्या घरात सगळी मच्छी कोलंबी खाणारी आहेत. चला मग कोलंबी बनवूया. मी कोलंबीसाठी वाटण बनवायला घेते, ते नंतर बनवते. आता पहिले मी कोलंबी साफ करून घेते. त्याच्यात टाकतो त्याच्यावर. तू तुझं काय काम असेल तर करून घे ओमकार. मी मला फ्रीजला ठेवते. थांब, लाईट पण गेले. चपातीनं बुर्जी खाऊन घे. मी तर कोलंबी बनवतो. आपलं संपलं वाटतं. लाईट पण गेले. पप्पांना सुका वाटण नाही आवडत, म्हणून मी ओल्या चटणीचं वाटण बनवतोय. लाईट गेले त्यामुळे इन्व्हर्टर चालत नाही. पाणी नाही. लाईट मस्त झाला. वास भारी येते. अजून व्हायला पाहिजे, पण तो फास्ट नाही होत ना. झाली का तयारी मग कोलंबी बनवायची? हो हो झाली. मी आता
तर कोलबी बनवायला घेते. दाखव आम्हाला आता. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल, माझे मागचे व्लॉग पाहत असेल तर मी नॉनव्हेज काही खात नाही, पण मला नॉनव्हेज बनवायला खूप आवडतो. कारण लवकरच आता श्रावण महिना येणार आहे, त्यामुळे आता नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज 1 महिना तरी आम्ही घरात बनवणार नाही. 2-3 पळी तेल घेते, कारण आपण 1-2 घेतले तरी माझी पळी छोटी आहे ना, म्हणून मी जास्त घेते तेल. कोलबीला थोडं जास्त असतं का कोलबी मस्त होते. अशी घ्यायची. आणि मिरची लसूण यातच मी ॲड केलं आहे. एक्स्ट्रा लसूणची पेस्ट बनवून ठेवली आहे, म्हणून मिरची काय घेते ना तर जास्त तिखट होईल. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं, मग थोडी हिंग टाकायची. थोडं हिंग, मी जेवणात बहुतेक त्याच्यात हिंग घेते, मस्त टेस्ट येते. हिंग टाकायची तेलात. थोडा कढीपत्ता आहे ना, धुवून घेतला म्हणून. हिरवं वाटण, जेवढी माणसं त्या हिशोबात घेते ना, पण चौकट आहेत ना. चटणीवर मस्त कोलंबी होते. चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यात नंतर लसणाची पेस्ट टाकायची. आलं नाही टाकत, मला नाही आवडत आलं, कोण टाकतं आलं. ते लसणावर मच्छी, कोणतीही मच्छी लसणावर बनवली मस्तच होते. आणि मच्छी बनवताना मी कधीच कांदा घेत नाही, कोण कांदा घेतात, लसणावरच बनवते. आता हे थोडंसं गोल्डन कलरचं असतं, परतून घ्यायचं. स्लो करून झाकण ठेवायचं. 5 मिनिटं वाफेवर ठेवूया. झाल्यावर आपण मसाला टाकूया. घरातला मसाला 1 चमचा, आपल्या अंदाजानुसार. तसे आपण तिखट पाहिजे तर जास्त घ्या. आणि मिरची पावडर रंगासाठी, लाल रंग यासाठी करा. कालवणाला हळद, गरम मसाला मी नाही टाकत कधी मच्छीत, तिखट बनवतो. मच्छी तिखट असली ना पण मस्त वाटतं मच्छी, म्हणजे कोळंबी कुठली पण मच्छी. मी रस्सा खाते, म्हणजे नॉनव्हेज खात नसलं तरी. फिश मसाला आहे चवीसाठी. परत एकदा आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तेल थोडंसं जेवण बनवताना मी आवाज खूप करते चमच्याचा. आहो बोलल्यात का म्हणजे बोंबील मी बनवीन म्हणून, पण ते काय आपल्या रेसिपी देणार नाही त्यांची. आता मसाले मस्त शिजून झाल्यात. थोडं पाणी टाकावं. थोडं पाणी, अशी ग्रेव्हीच खाऊशी वाटते ना. आता मी बटाटा आणि कोलंबी टाकते. मग आपली कोलंबी थोड्या वेळात तयार होईल. शिजली का वांगा पण टाकू शकता, वांगा पण मस्त होते कोलंबीत.
पण वांगा मला डॉक्टरने खायला नाही सांगितलं. मला आवडतो वांगा, आवडणं पण खूप आवडतो वांगा. मला पण खूप नाही आवडत. तुला चिकन आवडतं मला माहिती आहे. आता गणपती आल्यावर सगळं बोल तुम्हाला. पप्पा तरी खातील बाहेर. कशी वाटते झणझणीत कोळंबी, झणझणीत कोळंबीचा रस्सा. पाणी टाकून घेऊ कारण वाफेवर ठेवायचं नाही, कारण मी हा पॅन घेतला आहे ना कोळंबीसाठी. टुपशी घेतलं असते तर मग वाफेवर पाणी ठेवता आलं असतं. आता याच्यात कसं ठेवायचं, आता जरा थोडा फास्ट ठेवायचा आवड टेस्टवर, म्हणजे आणि मग झाकण द्यायचं आणि स्लो करायचं. कसं वाटतंय कोळंबीचा झणझणीत रस्सा? मस्त. कच्चा खावाशी नाही वाटणार. आता भात बनवू का भाकरी बनवू? तुझ्या बाई. चपाती बनव. हो चपाती कोळंबीशी. कुठली स्टाईल? कोळंबीवर भाकरी, घावणी, भात रश्श्याचे बनवले. कारण पप्पा आल्यावर मच्छी फ्राय बनवणार आहेत. बोंबील आहेत आणि काहीतरी आहे ते बोलून काय पप्पा मासा आहे. ओके. चला आता थोड्या वेळात कोळंबीचा रस्सा तयार होईल. मग आपण खायला तयार. ओंकारला कोळंबीपेक्षा चिकन खायला आवडतं, त्यामुळं माझी कोळंबी कितपत थोडं आता कोथिंबीर पेरायची ती नंतर झाल्यावरच टाकू. चल आता होऊ दे मस्तपैकी. चल तर मस्त झाले ना. आता थोडी शिजली ना तर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आगरी स्टाईलमध्ये आमची कोळंबी थोड्या वेळात तयार होईल. हा मस्त वास सुटलाय. माझी कोळंबी भारीच होते, पप्पांना पण आवडते. एक नंबर. टॅमॅटो टाकायचं आहे, पण टॅमॅटो कापून टाकतो. मला ना कोळंबी मच्छीत भाजीत टॅमॅटो आवडतं आणि यांना मच्छीमध्ये चिंच टाकायला आवडतं. मला चिंच नाही, मी बेड्यात चिंच टाकते फक्त. आणि कोकम मला वरणात आवडतं. एक मला टॅमॅटो टाकलाय. आता मस्त शिजला कोळंबी आणि मस्त आपण रप्पर खाऊ. मी जास्त मच्छी नाही खात, त्यामुळे मी रस्सा मला आवडणार आहे जास्त. मला एवढा भारी सुटलाय. मी नॉनव्हेज खात नसलो तरी रस्सा सगळ्या गोष्टींचा खातात, फक्त मुंडी सोडून. मुंडी वजरी ते मला नाही आवडत. चल तर माझा झणझणीत कोळंबीचा रस्सा तयार आहे. आपण पाहू शकता, ज्याला आम्ही कोळंबीचं कालवण म्हणतो. तर आपल्याला कसं वाटलं माझा कोळंबीचं कालवण ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे मी डेली रुटीनसाठी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. कशी वाटते कोळंबी? वास किती मस्त सुटलाय. तर अशा प्रकारे मी आमच्या आगरी पद्धतीने कोळंबीचा रस्सा बनवलेला आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेत कोळंबीचे कालवण म्हणतो. तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ती नक्की बनवून पहा. खूपच मस्त झालेली ना ओंकार? मस्त झालेला कोळंबीचा रस्सा. तर तुम्ही नक्की करून पहा.
आणि आता ही व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय बाय बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.